नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अथर्व म्हणतो की मीरा, त्या मंजिरीच्या समोर मी त्या गुफेबद्दल तोडणार असं काही नाव काढता क्षणी तिने मला थांबवलं. बघ ना गं, त्या गुफेमध्ये काहीतरी प्रचंड असं वेगळं काहीतरी असणार आहे. मीरा म्हणते हो, कारण की मला हे दादासाहेबांनी सुद्धा सांगितलं होतं. तेव्हा अथर्व म्हणतो दादासाहेबांनी म्हणजे असं म्हणल्यानंतर अथर्व जरा आश्चर्यचकित होतो. म्हणतो की अगं, मला ही गोष्ट पहिल्यांदा का सांगितली नाहीस की आपल्याला सांगितलं आहे म्हणून दादासाहेबांनी. तोपर्यंत मीरा म्हणते अहो, त्या टाईमला तुमचा माझ्यावरती विश्वास नव्हता ना, आम्ही सांगून तरी काय करायचं आहे. आणि एक गोष्ट आहे की आपल्या वेदालाही सेम त्या गुफेची स्वप्न पडतात. आठवत होतं का तुम्हाला? अथर्व म्हणतो हो, आठवतंय ना, मला चांगलंच आठवतंय. तोपर्यंत नर्मदा, मीरा, अंबिका, माया हे ती चौघीजणी किचनमध्ये गोळा होतात. नर्मदा म्हणते अगं, अथर्वने त्या गुफेबद्दल नाव काढलं त्याची ती लगेच बोलायला लागली की अथर्व, तुला माझी शपथ आहे, ती गुफा अजिबात पाडायची नाही अशी शपथ घातली का मीरा तिने, असं नर्मदा म्हणत असते. मीरा म्हणते की हो, काही जरी झालं तर आपल्याला ती गुफा पाडलीच पाहिजे आणि शेवटी ती पाडून एकदम अशा स्थितीने पाडायची की त्या मंजिरीला कळायला सुद्धा नाही पाहिजे की कुणी पाडली, कशी पाडली, अलगद ती पाडलीच पाहिजे. माया म्हणते पाडली पाहिजे म्हणजे अगं, सगळं काही त्या मंजिरीला कळतं, तुला माहिती आहे ना. तोपर्यंत मीरा म्हणते अगं हो, मला चांगलंच माहिती आहे. अशा रीतीने पाडायची माया तूच ती गुफा की अलगद प्रकारे की कोणाला काहीही कळालं नाही पाहिजे. एक प्रकारची ती जुनाट झाली आहे गुफा आणि असं जाणवून द्यायचं की दुसऱ्या व्यक्तीला की ती मनाने पडली म्हणून. माया म्हणते मनाने पडली म्हणजे? माया म्हणते की अगं, असं कसं होऊ शकतं? मीरा म्हणते की असं कसं म्हणजे तुला माहिती आहे का, तुझे गुंड, बाबा, तावीजवाला सगळे काही ओळखीचे आहेत. त्याच्यातला एकच बोलव ना रात्री, आज संध्याकाळी सगळे काही झोपल्यानंतरनं, मग ह्या सगळ्या काही गोष्टी तुलाच करायच्यात माया. मीराने असं काही म्हणल्यानंतर माया म्हणते अगं, मला करायचे म्हणले? त्या मंजिरी मॅडमला जर कळालं तर माझं काय होणार? मीरा म्हणते काही नाही होणार, मी तुला एकदम अदृश्य पद्धतीने तिथे पाठवून देईल. तोपर्यंत माया म्हणते की काहीतरी वेगळंच आहे, मला पटकन ह्या मंजिरी मॅडमला जाऊन सांगितलं पाहिजे. नर्मदा मायाकडे पाहतच राहते. म्हणते मीरा, ह्या मायाचा काही मला विश्वास बसत नाहीये, ही काहीतरी गोंधळ घातल्याशिवाय राहणार नाही. मीरा म्हणते की घालू द्या ना गोंधळ, आपला काही दुसराच काही प्लॅन आहे आज संध्याकाळच्याला. असं काही बोलल्यानंतर नर्मदा म्हणते की खरंच ग मीरा, किती तुझं डोकं चालतं ग. अंबिका मागून हसत असते की ह्या दोघीजणी किती वेडे आहेत सासूसुना, जसं आम्ही सांगतोय तशा पद्धतीने सासूसुना प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवतात, खास करून नर्मदा त्या. माया पटकन मंजिरीकडे जाते. मीरा जे जे काही बोललेले असते ते सगळं काही करते आणि सांगते तिला. मंजिरी म्हणते की आज संध्याकाळी हे सगळं काही घडणार आहे ना, पण तू माया काही टेन्शन घेऊ नको, त्यांच्याबरोबर राहा तू, फक्त जे जे काही होते ते सगळं काही सांगत जा मला. आणि तिला पाठवून देते रूममध्ये. मंजिरी मागून म्हणते मीरा, तू कितीही चालाकी जरी केलीस तरी तू स्वतः कधीही साध्य करू शकणार नाहीस. असं काही बोलल्यानंतर मंजिरी तिचा प्लॅन करण्यासाठी मार्जरीकडे जाते. आणि इथे अंबिका, मीरा आणि अथर्वचं असं असतं की आज संध्याकाळी जाऊन आपण त्या गुफेमध्ये प्रवेश करायचा आणि त्याच ठिकाणी मंजिरी आणि मार्जरीसुद्धा असतात. आणि त्या गुफेमध्ये मीरा आणि अथर्व जातात. पण इथे अंबिकाने असं केलेलं असतं की अथर्वला अदृश्य करून मायाचा चेहरा तिथे दाखवलेला असतो, कारण की अथर्ववरती संकट येऊ नये, माया तिथे दिसावी ह्यासाठी. हे सगळं काही करत असताना मीरा अथर्व जातात. ती गुफा एकदम भयानक असते. अथर्व ते पाहून खूप घाबरतो. म्हणतो की मीरा, हे असं काही आतमध्ये असेल, मला असं काही वाटलं नव्हतं. पण जसे जसे ते दोघंजणी आतमध्ये जातात तसे एक अदृश्य टाईपमध्ये भिंत असते. पण ही मार्जरी असते, तिला माहीत पडलेलं असतं की कोणीतरी आलेलं आहे. ती पटकन म्हणते की अगं, कोणीतरी इथे आलेलं आहे अशी मला चाहूल येते. मंजिरी मागं वळून पाहते तर काय, मीराबरोबर माया दिसते. पण ही माया तर झोपलेली असते आणि तिच्याबरोबरही वेगळंच काहीतरी घडलेलं असतं. उठून बसते माया आणि म्हणते की काहीतरी वेगळं होतंय. तोपर्यंत अजित म्हणतो काय वेगळं होतंय, सांगशील का नाही?
असं बरळत ती पुन्हा एकदा झोपून जाते. मंजिरी अथर्वच्या जागी मायाला पाहता क्षणिक आणि तिथून अथर्व मीरा गेल्यानंतर माया मंजिरीसुद्धा तिथून माघारी येते. मंजिरी घरी आल्यानंतर मायाला एकदम बेदम अशी मारते, चोप देते, काही विचारायला मार्गच नाही. माया म्हणते, मॅडम मी तिथे आलेच नव्हते, मी झोपले होते घरामध्ये. तोपर्यंत मंजिरी म्हणते तू माझ्याशी धोका देते, फसवते मला. हे सगळं काही बोलणं चालू असताना माया कितीतरी ओरडून रडून सांगत असते. मंजिरी म्हणते, अगं तू आली नव्हतीस, पण ते मीराबरोबर कोण आलं होतं? बघूया आता येणाऱ्या भागामध्ये मंजिरीला कळेल का अथर्वने सगळं काही सत्य ते मंजिरीला खऱ्या रूपामध्ये पाहिलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.